तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठं यश आलंय। किरकोळ अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात 1 लाख रुपयांची सुपारी घेऊन घडवून आणलेला थंड रक्ताचा खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी या गुन्ह्याचा अत्यंत शिताफीने तपास लावून आरोपींच्या मुसके आवळले आहेत। 2 मार्च रोजी सकाळी 6:45च्या सुमारास तालुक्यातील कवठळ गावाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा गाडीने शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती। या अपघातात वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला। सुरुवातीला हा अपघात वाटत होता, मात्र जळगाव जामोद पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि सत्य समोर आलं। पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास चक्रावून टाकला। तपासादरम्यान संशयाची सुई पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा MH28 BB 5753 गाडीकडे वळाली। ही गाडी मनीष नारायण सिंग सूर्यवंशी राहणार जगदंबा नगर शेगाव याची असल्याचे समजताच त्याला ताब्यात घेण्यात आले। जळगाव जामोद पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत मनीषने या थरारक कटाची कबुली दिली आहे। मनीषने दिलेल्या कबुली जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुख्य सूत्रधार मृत वृषाली यांचा पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्याचा साथीदार मंगेश चुलकार राहणार पातुर्डा यांनी मिळून हा कट रचला होता। मृतक वृषाली यांना अन्नातून विष देऊन मारण्याचा 3 वेळा प्रयत्न झाला होता, मात्र तो यशस्वी झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे। अखेर आरोपींनी मनीष सूर्यवंशी याला वृषाली यांना गाडीने उडवण्यासाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती। ठरल्याप्रमाणे 2 मार्चच्या सकाळी मनीषने वृषाली यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि मागून कट मारून त्यांना खाली पाडलं, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू। या गुन्ह्यात वाहन चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी, मध्यस्थ मंगेश चुलकार आणि पती प्रकाश अनंता गावंडे या तिघांनाही पोलिसांनी निष्पन्न केले आहे। त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 61(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीस 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। मृतक वृषाली गावंडे पिंपळगाव काळे येथील शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। दरम्यान त्यांचा अपघात नसून खून झाल्याच्या या घटनेने सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या घरातील शिक्षक पत्नीचा खून करणाऱ्या पतीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे शिक्षिका वृषाली गावंडे यांच्या अपघात प्रकरणी गुन्हा क्रमांक 186/26 हा दाखल होता भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार। परंतु त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही तपास केला असता वेगवेगळे CCTV फुटेजेस बघितले, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच नातेवाईक आणि वेगवेगळ्या साक्षीदारांकडे विचारपूस केली असता आम्हाला असे तपासात निष्पन्न झाले आहे की या महिलेचा पती प्रकाश गावंडे याने त्याचा मित्र मंगेश चावलकर याच्या साथीने मदतीने जो टाटा इंट्रा या गाडीचा वाहन चालक आहे याला पैसे देऊन तिला अपघात करून ते मारण्यास सांगितलेले होते। हे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। यामध्ये प्रकाश गावंडे आणि सदरच्या वाहनाचा चालक मनीष सूर्यवंशी राहणार शेगाव या दोघांना अटक झालेली आहे। सध्या पोलीस कस्टडीत असून लवकरच उर्वरित आरोपी जो आहे मंगेश चावलकर यांनाही अटक करू, तसेच तपास प्राथमिक अवस्थेत आहे आणि पुढच्या तपासामध्ये ज्याप्रमाणे निष्पन्न होतील आरोपी त्याप्रमाणे तपास होईल। सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सर तसेच उपविभागीय अधिकारी मलकापूर महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।